मला वाटत जे निमगावला उघडं नाही संतोष, पाऊसच इथं नाही नाही आहे ना. ए आप्पा आप्पा ये बघ किती पैसे टाकलेत लोकांनी, पैसे किती टाकलेत लोकांनी. ह्याच पाणी काहीतरी नाईट होणार काहीतरी. वर जायचं अजून इथून, पण वर जास्त बरं आम्ही भिजन मग जरा फारच्या डोक्याला पण पाणी लागा पाहिजे ना. वारीत जास्त लोक आहेत तिथं आणि तिकडं ड्रायव्हर येतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण वाजलेले 11 आणि संतोष शेठ मी आणि फादर आज चाललो आहे निमगाव दावडीला. खंडोबाचं मंदिर तिथं दर्शन करायला आलो आम्ही. वाजले जवळपास 12 वाजायलेत. आता आम्ही चाकण मध्ये नाणेकरवाडीच्या रोड मधून लवकर जात येते मग त्या साईडने. अदरवाईज आळंदी फाट्यावरून लय लांब पडत आहे. इकडे माळुंगीवरून त्याला वाईट जास्त गर्दी, पण मधून रोड आहे ना, जास्त लोकांना माहित नाही. त्याला असतो ना माळुंगीच्या ट्रॅफिक लागते कायम. आता चाकण चौकापर्यंत ट्रॅफिक आहे. आपल्याला मधून वळायची, इथून लेफ्टला एक शॉर्टकट आहे. इथून गेलं ना वर लागला हा एक्सप्रेस वे लागला डायरेक्ट. नाशिक एक्सप्रेस वे हा. एक सेकंड भाऊ, आता नाही ट्रॅफिक लागणार कुठंच. बामफाट एक हॉटेल आहे, ते नाश्ता करा थांबलो आम्ही. मागलेला शेत नाश्ता केला होता संतोष शेट आणि मी. तिथेच थांबू म्हणलं. मग पडले चांगलं व्यवस्थित. ऊन लयच पडलं इकडं, एकदम निवळ क्लिअर वातावरण इकडं. पाऊस बिऊस काहीच नाही. चला नाश्ता करू, चला पा. एकदम क्लीन वातावरण आहे रे. पुढं पुढं पाऊस नसतो संतोष इकडं. पुढे गेला नाही, इकडं पुढं जास्त पाऊस पडत पण नाहीये असा. आम्ही सांगितले आता पावभाजी ना, पावभाजी आणि कॉफी सांगितली आपल्याला. इकडं पाऊसच नाही वाटतं अजून. आता नाही इथं मागचं पैसे चालतो का तुला का? हा सारख्या मी असं म्हणून तर आम्ही खाल्लो होतो इथं. इथं नाश्ता केलता ना मी मागलेलो वेळेस, म्हणून इथं थांबलो परत. मग पार्किंग बिर्किंग चांगली, गाडी व्यवस्थित लावतात. इथं बसायची चांगली सुविधा आहे. सेटिंग भारी पण इथं एकदम निवांत आहे का नाही. ते बामफाट जास्त गर्दी वाटते. अरे बामफाट तिकडं जास्त गर्दी वाटते इकडली. तिथं आता लय फेमस झाले म्हणून लय गर्दी होती. इथं कसं आहे चांगली निवांत आहे, लवकर रोडला निघता येते आपल्याला. All night trying to figure you out. I just wanna make you smile. Hold your hand in my hand, looking at the sunset. Man, you're looking good tonight. I wanna kiss you before the sun goes down. It's what you do. माग 32 आहे, पुढे 29 आहे. चला बस. नाही बरोबर आहे. अरे इलाय ना थोडा इकडं कट लागलेला वाटतं या टायरला. हा टायर चेंज कर सांगितलं मला. या टायरला प्रॉब्लेम आहेच, पण जेवढी कंपनी सांगितली तेवढीच केलेली बरोबर. पावभाजी एवढी खास नव्हती याची, पण याची मला आवडली गीता पावभाजी आणि आपली कृष्णा वेजवाल्यांची. या 2 जणांच्याच भारी पावभाजी आहे, पण इथं ठीकठाक होती. ऍव्हरेज आहे ना रे, ऍव्हरेज 10 पैकी 7 भेटत होते. 10 पैकी 7. मग कॉफी चांगली त्याची का? नाही मला वाटलं. आता इथून साधारण 5-6 किती किलोमीटर असेल नंतर? एक 8-9 किलोमीटर असेल ना. जास्त 10 तरी असेल. आता आम्ही खेड मध्ये बरोबर आलोय. किती वाजले राव? 1 वाजला साधारण. पावसा बरोबरच येते फक्त. आता मोठा पाऊस कमी झाला संतोष. मोठा पाऊस पडायचा कमी झाला पण. गणपतीच थोडं असंच राहणार पाऊस आता का? गणपती पडत ना फक्त. गणपतीत पडत. No one
नाही म्हणून इकडं वर पाऊस यायला लागला. आता आपल्याला वर जायचं अजून इथून, पण वर जास्त बरं आम्ही भिजन. मग जरा फारच्या डोक्याला पण पाऊस नाही, पाणी नाही लागा पाहिजे ना, त्याच्यामुळं आम्ही गाडीत बसलो. आता काही काम करायचं आपा, पुढे जाऊन यायचं का कन्यासला जाऊन संतोष पाऊसच असणार देवीला नसतं तिकडे वर पाऊस नसतो जास्त. एक काम करू आपण कन्यासला जाऊन येऊ, आणि जर उघडलाय तर आपण थांबू परत. मग जास्त पाऊस नाही पडत वरती. संतोष जायचं पुढं, पाऊसच असणार तिकडे. आता पाऊस आहे ना बघितलं जोरात, वर जातच यायचं ना आपल्याला. आम्हाला वर जायचंय पावसात. आम्ही सगळ्या तिघं भिजन. मग आपण तिघं भिजू यायच्यात आता उतरल्यावर. जोर पडायला लागलाय. It's what you're doing that's making me feel like I'm falling. Yeah, I'm falling in love. मंगळवार आहे कायची गर्दी एवढी, बरेच लोक आल्यात. पळूस चल, पाणी इथं इथं आज जायचं आपल्याला. का कार्यक्रम असेल का? नाही पण गर्दी नसती इथं एवढी. हा वारलाच असते बरोबर. कोणचा वार असेल तुझ? मंगळवार. मग बरोबर टाईमला चालू आहे. वीर योग संतोष शेठ या विहिरीत आहे ना, आपले 1-2 रुपये टाकायचे वाटतं काहीतरी. आज काही ते प्रथा आहे, काय माहिती काय असं करतात लोक. पाहिजे या वर वरे वरे होय नळे ह्याच पाणी काहीतरी नाईट होणार काहीतरी अंगावर नाव टाळल्या. मग वाडे बोलायला आता बंद केलं वाटतं. नाही नाही आहे ना. ए आप्पा ये बघ किती पैसे टाकलेत लोकांनी. पैसे किती टाकलेत लोकांनी दिसतंय डायरेक्ट इथून आहे का? ते पार पैसे कुठे गेलेत बघ की ते पॉपच्यात. आता ते कसं पण टाकणार ना, सर्व थोडी पडणार. टाक इथून टाक इथून गेला डाय खाली. डायरेक्ट मध्येच पडले. हे पण मंदिर आहे वाटतं, महादेवाचं मंदिर आहे इथं. वारच वाटतं मंगळवार असतो म्हणून मंगळवारला गर्दी असते इथं. आणि आपण गेलतो तिथं निमगावला, तो रविवार असतो त्याच्यामुळे जास्त गर्दी इथं. अदरवाईज गर्दी नसती इथं अजिबात. मंगळवारी जास्त लोक आहेत तिथं आणि तिकडं रविवार येतात. पाऊस येतोय, मै जोरात आलता पाऊस आता. आपण आलता ऊन होतं. हा ना, आता छत्री घेऊन चालवलंय आम्ही असंच. मग पान लागून द्यायला लागत नाही ना, नाहीतर मग काय प्रॉब्लेम नव्हता. जास्त गर्दी व्हायला लागली आज मंगळवारी जास्त गर्दी असते इथं. माग आपण किती वेळा आला असून गर्दी नव्हती अजिबात आहे ना. हा असा आप्पा बरोबर पाऊस आहे. मला वाटत जे निमगावला उघडं नाही संतोष, पाऊसच इथं. कन्नेरसरला गेलो सॉरी, आम्ही आलतो निमगावला, पण निमगावला तर पाऊस त्यामुळे म्हणलं मग पुढे जाऊ कन्नेरसरला. ते पाऊस नव्हता लई, थोडाच होता. ते काय लवकर
बाहेरच गाड लावायला लागते थोडं आतलं की मंदिर आहे तसं हे वर जायला लागतं आपण निमगावला तिथं भिजलो असतो आम्ही तिघं तिथं पाऊसच येतो अजून पण मला वाटतं ते आपण निमगावला वर मंदिरात जाता येईल इकडं भारी वाटतं का ना फिरायला तुला आठवत आहे का आपण सगळ्या आज येत आलतो टू व्हीलरवर तुमच्याकडे पाहुण्याचं लग्न नसतं तेच कार्यालय आहेत ना त्यामध्ये शेजारीच देवीच्या पहिल्यांदा इथं आलतो मी इथं वेगळं वाटत होतं falling in love. You set my wheels in motion. I'm going crazy for you. आम्हाला निमगाव मध्ये जास्त पाऊस लागला त्याच्यामुळे आम्ही सरळ निघून आलो मग आता बाम फाट्यावर आलो आम्ही नाश्ता करू म्हणलं कॉफी पिऊ आणि बेळ खाऊ इथं बेळ भारी भेटते हॉटेल महादेववादी हळूहळू चल सगळं सर इथं बाहेर बसतो तो शेट I feel like the ocean. I can see you on